नमस्कार मंडळी. 60व्या वर्षानंतर ही 8 कामे रोज करत जा. शरीर दीर्घकाळ साथ देईल. नमस्कार मित्रांनो, चॅनलचे आणखी एका खास नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक 70, 60, 60-70 आणि 80 वयाच्या वर्षीही उत्साहाने भरलेले का दिसतात? तर काही लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहाणे लागते. मित्रांनो, वाढते वय आपण रोखू शकत नाही. वेळेचे चालणे हा निसर्गाचा नियम आहे. पण एक गोष्ट नक्कीच आपल्या हातात असते, आपण आपली दिनचर्या कशी जगतो. कारण सहसा शरीर एका दिवसात कमकुवत होत नाही. हे आपल्या रोजच्या सवयींचे फळ असते. आणि चांगली गोष्ट म्हणजे काही वेळा छोट्या छोट्या चांगल्या सवयी दीर्घकाळ शरीर सक्रिय, आत्मनिर्भर आणि संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. बरेच वृद्ध लोक विचार करतात की आता वय झाले आहे, आता काय बदलणार. पण सत्य हे आहे की शरीर कोणत्याही वयात चांगल्या सवयींचा सकारात्मक परिणाम अनुभवू शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 अशा कामाबद्दल बोलणार आहोत ज्यांना 60 वर्षानंतर आपल्या दिनचर्येचा भाग बनवणे फायदेशीर ठरू शकते. आणि या व्हिडिओचा 8वा मुद्दा सर्वात खास आहे, कारण हीच ती सवय आहे जी आपल्यावर अवलंबणारे लोक सहसा जीवनाप्रती अधिक संतुलित आणि सकारात्मक दिसतात. सर्वात पहिले काम म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे आपल्या शरीराला हळूहळू सक्रिय करा. मित्रांनो, खूप लोक अंथरुणातून उठल्याबरोबर लगेच आपल्या कामाला लागतात. पण जरा विचार करा, जर एखादी गाडी पूर्ण रात्र उभी राहिल्यानंतर अचानक वेगाने धावू लागली तर काय होईल? अगदी याचप्रमाणे शरीरालाही जगण्यासाठी आणि सक्रिय होण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे आरामात बसा, हात पाय हलके हलवा, दीर्घ श्वास घ्या आणि मग हळूहळू आपल्या दिवसाची सुरुवात करा. ही छोटीशी सवय म्हणजे संपूर्ण अधिक सहज बनवू शकते. दुसरे काम आहे रोज आपल्या क्षमतेनुसार थोडे चालणे नक्की सुरू करा. चालणे वाढत्या वयात सर्वात सोपी आणि सर्वात नैसर्गिक हालचालींपैकी एक मानले जाते. गरजेचे नाही की तुम्ही खूप लांब अंतर कापावे, महत्त्वाचे हे आहे की तुम्ही नियमित असावे. घराचे छत असो, अंगण असो, बाग असो किंवा घराचा वरांडा, जिथे शक्य असेल तिथे काही वेळ चालण्याची सवय बनवा. अनेक वृद्ध लोक सांगतात की नियमित चालणे त्यांच्या दिनचर्येचा सर्वात आवडीचा भाग बनला आहे. तिसरे काम आहे पुरेसे पाणी पिण्याची सवय टिकवून ठेवा. मित्रांनो, अनेकदा आपल्या वयाच्या लोकांना तहान कमी जाणवते, पण याचा अर्थ असा नाही की शरीराला पाण्याची गरज कमी आहे. म्हणून दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याची सवय ठेवा. अनेक लोक तेव्हाच पाणी पितात जेव्हा त्यांना खूप तहान लागते. पण शरीराला नियमितपणे पाणी मिळत राहणे महत्त्वाचे मानले जाते. म्हणून पाणी पिणे आपल्या दिनचर्येचा भाग बनला, केवळ गरज पडल्यावर केले जाणारे काम नाही. चौथे काम आहे आपल्या जेवणाला केवळ पोट भरण्याचे साधन समजू नका. मित्रांनो, 60व्या वर्षानंतर शरीराला आधीपेक्षा जास्त समर्थनाची गरज असते. खूप लोक जेवण तर करतात, पण हे विचार करत नाहीत की त्याचे शरीर काय इच्छिते. जरा विचार करा, जर एखाद्या रोपाला केवळ पाणी दिले आणि बाकी आवश्यक पोषण न मिळाले तर काय ते दीर्घकाळ हिरवेगार राहू शकेल? अगदी याचप्रमाणे शरीरालाही संतुलित जेवणाची गरज असते. म्हणून जेवणात मोसमी फळे आणि भाज्या आणि विविधता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, चांगले जेवण केवळ चव देत नाही तर शरीराला आधारही देतो. पाचवे काम आहे आपल्या मेंदूला रोज सक्रिय ठेवा. कारण केवळ शरीर मजबूत असणे पुरेसे नसते. मित्रांनो, खूप लोक 60व्या वर्षानंतर आपल्या शरीराची तर काळजी घेतात, पण मेंदूला सक्रिय ठेवण्याकडे तितके लक्ष देत नाहीत. जरा विचार करा, जर घराची एखादी खोली महिने बंद राहिली तर हळूहळू त्यात धूळ साचू लागते. अगदी याचप्रमाणे मेंदूलाही सतत वापराची गरज असते. अनेक वृद्ध निवृत्तीनंतर हळूहळू नवीन गोष्टी शिकणे, वाचणे किंवा समजणे कमी करतात. त्यांना बहुतेक वेळ TV पाहण्यात किंवा एका प्रकारच्या दिनचर्येत जातो. पण तुम्ही गौर केला आहे का की जे लोक आजही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात ते सहसा अधिक उत्साही आणि आत्मविश्वासी दिसतात?
तुम्ही वर्तमानपत्र वाचू शकता, एखादे चांगले पुस्तक वाचू शकता, धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करू शकता, नवीन माहिती जाणून घेऊ शकता किंवा आपल्या आयुष्याचे अनुभव डायरीत लिहू शकता. अनेकदा आपल्या जुन्या फोटोकडे पाहून त्या आठवणींना उजाळा देणे मनाला चांगले वाटते. महत्त्वाची गोष्ट ही नाही की तुम्ही काय शिकत आहात, तर ही आहे की तुमचे मन एखाद्या सकारात्मक उपक्रमात गुंतलेले आहे. जेव्हा मेंदू सक्रिय राहतो तेव्हा दिवसही लवकर आणि चांगल्या पद्धतीने जातो. म्हणून दररोज आपल्या मेंदूला काहीतरी नवीन द्या, कारण वाढत्या वयात मानसिक सक्रियताही तितकीच महत्त्वाची असते जितकी शारीरिक सक्रियता. साहसी काम आहे. परिवार, मित्र आणि आपल्या लोकांशी जोडलेले राहा. मित्रांनो, वय वाढण्यासोबत माणसाला केवळ जेवण, औषध आणि आरामाची गरज नसते, तर त्याला आपलेपणा आणि संवादाचीही गरज असते. खूप वृद्ध लोक हळूहळू लोकांशी मिळणे जुळणे कमी करतात. काही लोक विचार करतात की आता कोणाला फोन करावा, कोणाशी बोलावे किंवा कोण आपले ऐकेल. पण तुम्ही गौर केला आहे का की जेव्हा एखादा जुना मित्र अचानक फोन करतो किंवा एखाद्या नातेवाईकाला हालहवाल विचारतो तेव्हा मन किती चांगले वाटते. माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला आपले अनुभव वाटण्याची, आपल्या गोष्टी सांगण्याची आणि इतरांचे ऐकण्याची गरज असते. म्हणून आपल्या नात्याला वेळ द्या. आपल्या जुन्या मित्रांना फोन करा, शेजाऱ्यांशी बोला, परिवारांसोबत बसून काही वेळ घालवा. आपल्या आयुष्याचे अनुभव सांगा, कारण तुमचे अनुभव कोणत्याही पुस्तकांपेक्षा कमी नाहीत. अनेकदा काही मिनिटाची चांगली बातमीही संपूर्ण दिवसाचा थकवा आणि एकटेपणा कमी करू शकतो. लक्षात ठेवा, जे लोक लोकांशी जोडलेले राहतात ते सहसा जीवनाप्रती अधिक सकारात्मक दिसतात. म्हणून आपल्या नात्याला जिवंत ठेवा, कारण ही नाती वाढत्या वयाच्या सर्वात मोठा आधार बनू शकतात. 7वे काम आहे, आपल्या एखाद्या जुन्या आवडीला, शौकला पुन्हा आयुष्याचा भाग बनवा. मित्रांनो, जरा आपल्या जुन्या दिवसाची आठवण करा. काय तुम्हाला गाणी ऐकायला खूप आवडायची? काय तुम्हाला बागकाम करायला आवडायचे? काय तुम्ही पुस्तके वाचायची, काही लिहायची किंवा एखाद्या कलेची रुची होती? अनेकदा जबाबदाऱ्यांमुळे आपले अनेक शौक मागे सुटतात. नोकरी, परिवार आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढू शकत नाही. पण 60व्या वर्षानंतर जेव्हा थोडा वेळ स्वतःसाठी मिळायला लागतो तेव्हा त्या शौकांना पुन्हा अपनावयाचे अनेक वृद्धांनी पाहिले आहे की जेव्हा त्यांची आपले जुनी शौक पुन्हा सुरू केले तेव्हा त्यांचा दिवस आधीपेक्षा काहीतरी चांगला आणि उत्साही जाऊ लागला. कारण शौक केवळ वेळ घालवण्याचे साधन नसतात, तर मनाला आनंद देण्याचेही माध्यम असतात. जेव्हा माणूस आपल्या आवडीचे काम करतो तेव्हा त्याला आतून समाधान मिळते. म्हणून मग ते बागकाम असो, भजन ऐकणे असो, लेखन असो, चित्रकला असो किंवा दुसरी कोणती रुची, त्याला आपल्या आयुष्यात पुन्हा जागा द्या. कारण जीवन केवळ जबाबदाऱ्यांचे नाव नाही, तर आनंदाचेही नाव आहे. 8वे सर्वात महत्त्वाचे काम आहे, दररोज कृतज्ञता आणि समाधानाच्या भावनेने जगायला शिका. मित्रांनो, हा या संपूर्ण व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जीवनाची वास्तविक शक्ती केवळ वेळ शरीरात नसते, तर शांत आणि समाधानी मनातही असते. खूप लोक दिवसभर त्या गोष्टींबद्दल विचार करत राहतात ज्या त्यांच्यामध्ये नाही. ते आपल्या अडचणी, कर्मकता आणि गेलेल्या काळाची आठवण करून दुःखी होत राहतात. पण काय तुम्ही गौर केला आहे का की जे लोक छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद मानतात ते सहसा अधिक शांत आणि आनंदी दिसतात? जरा विचार करा. तुमच्याकडे वर्षाचा अनुभव आहे, आयुष्याच्या अगणित आठवणी आहेत, परिवार आहेत, राहण्यासाठी घर आहे आणि दररोज एक नवीन दिवस पाहण्याची संधी आहे. काय हे स्वतःमध्ये खूप मोठी गोष्ट नाही? जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो तेव्हा मनाचा भार हळूहळू हलका होऊ लागतो. तक्रारीची जागा समाधान घेऊ लागते. म्हणून दररोज सकाळी आणि रात्री काही क्षण काढून त्या गोष्टींबद्दल विचार करा ज्यांच्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ही सवय केवळ मनाला शांत करत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकते. आणि कदाचित हीच सवय ती आहे जी वाढत्या वयाला ओझे नाही, तर आयुष्यातील सर्वात सुंदर
अध्याय बनू शकते. तर मित्रांनो, 60व्या वर्षानंतर शरीराला दीर्घकाळ साथ देण्यासाठी कोणत्याही चमत्काराची गरज नसते. गरज असते रोजच्या काही चांगल्या सवयींची. जर तुम्ही आपल्या शरीराला सक्रिय ठेवाल, पुरेसे पाणी प्याल, संतुलित जेवण कराल, आपल्या मेंदूला व्यस्त ठेवाल, त्याला वेळ द्या, आपल्या वडिलांना आवडींना जिवंत ठेवाल आणि जीवनाप्रती कृतज्ञतेची भावना टिकवून ठेवाल, तर तुमच्या दररोजचा दिवस आधीपेक्षा अधिक संतुलित आणि आनंददायक वाटू शकतो. जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत, भाऊ बहिणींसोबत आणि परिवारातील इतर वृद्धांसोबत नक्की शेअर करा. आपली काळजी घ्या, स्वस्थ राहा, सक्रिय राहा आणि नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या सवयींच्याच वाढत्या वयाची सर्वात मोठी शक्ती असते. धन्यवाद.